हा सन्मान इथे करायचा आहे। त्याचबरोबर तुकाराम म्हात्रे पडले, किरण पाटील देसाई, सुभाष म्हात्रे देसाई गाव, सोमनाथ भोईर घेसर, सुनील म्हात्रे देसाई, राम म्हात्रे देसाई आणि संपूर्ण मित्र परिवार सर्वांना विनंती करेन की आपण यायचं आहे, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। तर सन्मान आपण इथे करतोय। तो चलिए बात करेंगे 40 प्लस का। देखिए सेकंड सेमीफाइनल मुकाबला देखिए मोटा गांव 40 प्लस है, बेलोली 40 प्लस के बीच में यहाँ पर जहाँ पर मोटा गांव 40 प्लस देखिए टॉस जीतकर पहला फील्डिंग यहाँ पर बल्लेबाजी में यहाँ पर बल्ले का बाहरी किनारा यहाँ पर बहुत बड़ा देखिए आवाज यहाँ तक राज साउंड और बढ़िया कैच देखिए यहाँ पर विकेट के पीछे। चलिए मोटा गांव का 12 खिलाड़ी यहाँ पर से 12 मैन देखिए यहाँ पर मोटा गांव 40 प्लस देखिए बात करेंगे आपका 12 खिलाड़ी 12 मैन। अतिरिक्त खिलाड़ी देखिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर आना होगा। तर वाकलनचे आदर्श सरपंच आदरणीय अनिल शेठ भोईर यांचा आपण इथे सन्मान करतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला 4 ट्रॉफ्या ज्याने पुरस्कृत केलेल्या आहेत। सुंदर अशा ट्रॉफ्या आपण पाहतोय अनिल शेठ, आणि दरवर्षी विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरचे असलेलं प्रेम ते नेहमीच दाखवत असतात आणि हा प्रेम हा जिव्हाळा आम्ही नेहमीच पाहिलेला अनिल शेठ भोईर यांच्या माध्यमातून, आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला या ट्रॉफ्या त्यांनी दिलेल्या आहेत। अनिल शेठ धन्यवाद, थँक्यू। आणि इथे अनिल शेठ यांचा सन्मान आपण नक्कीच केलाय। त्याचबरोबर सन्माननीय रोहिदास शेठ म्हात्रे यांचा आम्ही शुभ सन्मान इथे करतोय। विलात बेल काढून आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे। विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरती असलेलं प्रेम नक्कीच इथे पाहायला मिळतं, आणि रॉयल एंट्री आज रोहिदास शेठ म्हात्रे यांची आम्ही पाहिली। टोटल 5 रन बनाए यहाँ पर चलेंगे, कहीं सम्मान चल रहा है यहाँ पर। किरण दादा पाटिल देखिए मोटा गांव रेगुलर खिलाड़ी कैप्टन देखिए, और साईनाथ दादा म्हात्रे हॅलो। त्याचबरोबर सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रमेश शेठ पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय। विश्वनाथ शेठ अनिल शेठ याने आता सांगितलंय, वाकलनचे आमचे आदर्श सरपंच त्यांनी सांगितलं की 14 IPL जे पहिले आपण भरवण्याचा रेकॉर्ड केला, जर पुन्हा 14 IPL तुमच्या माध्यमातून भरवली तर तुम्हाला लागेल तो पारितोषिक त्यांच्या वतीने देण्यात येईल अशी त्यांनी घोषणा केली। क्या बात आहे अनिल शेठ, धन्यवाद। हा प्रेम आहे खऱ्या अर्थाने। याचबरोबर नरेश शेठ ठाकूर या कल्याण डोंबिवलीतील असं नाव आहे मित्रांनो, बाईक देण्यामध्ये ज्यांचा खूप मोठा योगदान स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो असे, आणि या स्पर्धेमध्ये शाईन बाईक आपल्याला पाहायला मिळते, ती दिली आहे ते सन्माननीय नरेश शेठ ठाकूर यांचा सन्मान इथे केला जातोय। मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ, आणि इथे शिव भोले नाथाची ही प्रतिमा। नक्कीच नरेश शेठ ठाकूर तुमचं मनपूर्वक आभार। या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आपण राहिलेलं आहे। विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरती असलेलं प्रेम तुम्ही दाखवलाय। याचबरोबर आमचे नकुल म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन की आपण यावं। उत्तर शिवगावचे आदर्श व्यक्तिमत्व नकुल म्हात्रे।
पहला ओवर 5 रन एक सफलता हाथ लगी यहाँ से। कोलेगावचे समाजसेवक अतुल पाटील, अक्षय पाटील आणि विवेक पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। आणि इथे नकुल दादा यांचा सन्मान होता आणि शंकराचे भक्त देखील आहेत, महादेवाचे भक्त आहेत, जय भोले प्लंबिंग म्हणून त्यांची हा व्यवसाय देखील आहे आणि त्यांना भोलेनाथाची प्रतिमा, त्याचबरोबर आमचे तुकाराम म्हात्रे साहेब पडलेगावचे समाजसेवक, तुकाराम म्हात्रे साहेब आपण यावं। सोमनाथ भोईर घेसरचे यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं। ज्या ज्या व्यक्तिमत्वांची मी नावं घेतलेत त्यांनी विनंती आहे की आपण या। हॅलो, उसाटणे गावचे आदरणीय शिवाजी पाटील साहेब सरपंच उसाटणे यांचं इथे आगमन होत आहे। त्याचबरोबर कालूराम पाटील यांना विनंती करेन की आपण यावं। तसेच हेमंत मडवी, किरण पाटील सदस्य आहेत, या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण यावं, आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। कारण आज फायनलची रात्र आहे मित्रांनो आणि बरेच पाहुणे मंडळी तर पाहुण्यांचं स्वागतास्तव ही फटाक्याची आतषबाजी आपण इथे नक्कीच पाहिली आहे। शिवाजी दादा पाटिल देखिए, हेमंत सेठ मडवी देखिए, देख सकते हैं। तसेच सचिन पवार साहेब देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। तुकाराम म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण या। तसेच किरण पाटील देसाई, सोमनाथ भोईर घेसर, राम म्हात्रे देसाईगाव, सुनील म्हात्रे देसाईगाव, अमर पाटील देसाई, या सर्वांना विनंती आहे की आपण यावं। सेकेंड ओवर चलता हुआ टीम का स्कोर देखिए 7 रन बनाए यहाँ पर। और इस वक्त देखिए हम देख सकते हैं पर शिवाजी पाटिल साहब देखिए बात करेंगे, सरपंच है उसाटने माजी सरपंच देखिए हेमंत सेठ मडवी साहब देखिए, बहुत सारे देखिए अतिथि मान्यवर तस्वीर रखते हुए सभी का तहे दिल से स्वागत, खास सम्मान भी देखिए वहाँ पर किया जा रहा है, जिसके कारण माफी चाहेंगे थोड़ा मैच फिर पहुँच नहीं पा रहा है। विश्वनाथ से मस्कर देखिए, यही तो बात हमने छेड़ा था कि जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान रहता है, किसी के दिलों में जगह बनाना। किरण दादा पाटिल देखिए कैप्टन स्कूल से है, मोटागांव रेगुलर देखिए बात करेंगे, उसके साथ है साई दादा मात्रे, हनुमान दादा मात्रे देखिए इस वक्त आए हैं, टीम को सपोर्ट कर रहे हैं, एंजॉय ले रहे हैं। दादा आपका स्वागत है, वेलकम, आइए भाई बेटा निश्चित रूप से। और मोटागांव टीम देखिए इस वक्त मजबूत स्थिति में यहाँ पर है, खास करके 7 पर देखिए यहाँ पर 3 विकेट हासिल कर चुके हैं। और सेकेंड ओवर देखिए यहाँ से चलता हुआ यहाँ से, और खास करके देखिए चलिए खास करके देखिए हम मेहमान देख सकते हैं वीआईपी डाइस में देखिए, दूसरी मंजिल में देखिए हम मेहमान देख सकते हैं। यहाँ पर हम पहले देखिए हमने ये बात जिक्र किए थे, जहाँ पर देखिए नरेश ठाकुर देखिए जिनकी तरफ से क्या मोटर बाइक साइन है, और वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। दूसरी तरफ देखिए पांडुरंग संतेश साहब है, हम देख सकते हैं यहाँ पर समाज सेवक उत्सर्गर, इनकी तरफ से भी देखिए एक मोटर बाइक है। जितनी भी देखिए दानसो दातानिष्ठ है, विकेट का देखिए 3 रन रहेगा यहाँ पर सीरीज के लिए, और फाइनल तक देखिए यहाँ से चलिए सचिन दादा पवार देखिए इनकी तरफ से कॉमेंट्री बॉक्स के लिए हमारे देखिए आता हुआ 500 रुपया, बहुत बहुत दादा आपका शुक्रिया। नहीं उस साठ ने बुरदुल नारिवली कहा जाए तो निश्चित रूप से यही बात बताएं यहाँ पर सचिन दादा आपका बहुत बहुत है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए थोड़ा सा यहाँ पर निराश के 9 रन बनाए यहाँ से। विश्वनाथ से मस्कर देखिए इनके करीब
हर सुख दुख में रहने वाले देखिए इस टूर्नामेंट में जुड़े हैं। यही तो बात बताया की जिंदगी में देखिए हॅलो, तर अमर कोटकर साहेब विशाल म्हात्रे यांना देखील विनंती करेन की आपण या आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। तसेच तुकाराम म्हात्रे, किरण पाटील यांना देखील विनंती करेन की आपण या आमच्या सन्मानाचा स्वीकार येथे करायचा आहे। तसेच सुनील म्हात्रे यांना विनंती करेन, राम म्हात्रे देसाई गाव यावं आपण, सुभाष म्हात्रे देसाई गाव, किरण पाटील याचबरोबर सन्माननीय उद्योजक आदरणीय भरतशेठ भोईर दहिसर शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय हॅलो भरतशेठ भोईर यांचं इथे आगमन होतंय। नक्कीच त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातं। वेलकम भरतशेठ, स्वागत आहे आपलं। चला, राम म्हात्रे यांचा सन्मान। टोटल 9 रन बना यहाँ से, सेकेंड ओवर कंप्लीट है। खास देखिए सम्मान चलता हुआ यहाँ पर बहुत सारे देखिए मेहमान शाम से हम देख सकते हैं। यहाँ पर संदीप पाटिल सर देखिए हमारे अध्यक्ष रायगढ़ समालोचक एसोसिएशन की इस वक्त है वो जवाबदारी देखिए यहाँ से ले पाते पूरी टूर्नामेंट में। देखिए खूब बहुत सारे देखिए कमेंटेटर ठाणे, रायगढ़ से, डोंबिवली से जुड़े यहाँ पर। लेकिन अभी भी देखिए आने वाला 12 गेंद बाकी है। नीलेश म्हात्रे देखिए मैदान के रेगुलर क्रिकेट भी देखिए बहुत बढ़िया रहा और अब देखिए 40+ में यहाँ से भारी पड़ती हुई थोड़ा सा यहाँ पर। और बेलोली टीम देखिए बात करेंगे यहाँ से हमारे दिनेश पाटिल सर, बंधु देखिए यहाँ से सुनील टांडिल सर देख सकते हैं अच्छे अंपायर। लेकिन इस वक्त डगआउट में देखिए यहाँ से सुनील टांडिल सर। बेलोली टीम थोड़ा सा निराश रहेंगे यहाँ पर। भले टीम क्वालिफाई की है यहाँ से लेकिन सेमीफाइनल, लेकिन अभी भी देखिए 12 गेंद शेष है भाई। हाँ ये चलिए अंतिम 12 गेंद बचा है। यहाँ पर बड़ा हिट है। ओ क्या देखिए कितना बढ़िया लिया गया भाई यहाँ से। मंगेश देखिए फील्डर थे भाई यहाँ से, इसलिए तो कहते ना बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं हो जाता है। और आज ये देखिए लेजेंड खिलाड़ी देखिए हम देख सकते हैं यहाँ से क्या बढ़िया देखिए सचिन दादा पवार देखिए, हमारे हेमंत सेठ मडवी देखिए देख सकते हैं इस वक्त। बहुत सारे देखिए अतिथि मान्यवर शिवाजी दादा पाटिल देखिए हम देख सकते हैं यहाँ पर। बड़ा बिग शो उस सारने में ऑर्केस्ट्रा देखिए फाइनल नाइट है। और इस वक्त देखिए बात करेंगे जो 40+ रेगुलर का आज अंतिम नाइट देखिए यहाँ से। और फर्स्ट नाइट से कल्पेश सर देखिए ये चीज़ हम देखते आ रहे हैं। चंदू फुटानी सर देखेंगे डीजे तैयार रेडी हो चुके हैं। डिनर के बाद देखिए वापस लौट चुके हैं यहाँ पर। लेकिन टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से निराश कर रहे हैं यहाँ से। 9 रन बनाए यहाँ से। देखिए थोड़ी सी नाखुश होंगे। कहते ना अगर सफल बनना है तो भाई आपको बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है। इस रातों से आपको लड़ना पड़ेगा यहाँ से अगर फाइनल तक पहुंचना है, चैंपियन बनना है। और स्कोर देखिए जाकर पहुंचा है 10 रन। ये तो बात छिड़ी भाई यहाँ से मेहनत करना होगा यहाँ से। कल्पेश जी एक चीज़ है भाई, मोहब्बत और मेहनत। मोहब्बत में दिल टूटता है और मेहनत में रिकॉर्ड टूटता है। नीलेश म्हात्रे देखिए बात करेंगे टेनिस करियर के इतिहास में। देखिए हिस्ट्री में देखिए जो हमारे अतिथि मान्यवर भी देखिए इस वक्त मौजूद हैं। इन्होंने समाज में भी देखिए संघर्ष कर रहे हैं और टेनिस करियर में भी देखिए बड़े अच्छा साथ है। खास करके विश्वनाथ सेन मस्कर देखिए इनके ऊपर जो मोहब्बत प्यार है वो यहाँ पर पेश कर रहे। किसी के कान में हीरा तो किसी के नाक में हीरा, उनसे क्या हमें लेना देना। हमारे पास एक है ऐसे हीरा जिन्होंने पूरी देखिए ठाणे रायगढ़ में मोहब्बत की बारिश की है। और ये चलिए ऊंचाई लिए, लंबाई की थोड़ा सा कमी या बीट करके जाएगा। ओ क्या छूटा, दिल टूटा यहाँ से। और देखते हैं अंपायर का डिसीजन। तो यहाँ पर 6 रन आता हुआ यहाँ से, या अंपायर इशारा कर रहे हैं 6 है या नहीं। चलिए फील्डर आप ही बता सकते हो। मुझे लगता है शायद 6 यहाँ पर अंपायर। हाँ ये चलिए संदीप भानेश्वर देखिए देते हुए इशारा 6 रन। और छक्के के साथ स्कोर देखिए जाकर पहुंच गया 16 रन। 16 तक पहुंचता हुआ यहाँ पर देखिए। जब डूब रही थी कश्ती और दूर था किनारा तब भी भरोसा सिर पर था। जब डूब रही थी कश्ती और दूर था किनारा तब भी भरोसा सिर पे खुद पर रहा। और ये चले इस बार खींचकर मारा, ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी पड़ गई।
कई दिन शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। तीसरा अंपायर डीआरएस चेक किया जाएगा। यहाँ पर छक्का लगाने का मन था बैटर का लेकिन थोड़ा सा शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन, लेकिन देखते हैं यहाँ से डिसीजन पेंडिंग है। तीसरे अंपायर मुझे लगता है शायद डिनर के लिए अवैध दादा मस्कर आइए, अगर ज़्यादातर इजी है तो फिर यहाँ से डिसीजन ले लेंगे। फिर डिलीवरी है, देखिए एकदम से बैटर आउट है, क्लियर है। स्क्रीन पर देख सकते हैं आप, सामने देखिए स्क्रीन आपको दिखाई दिया जा रहा है, वहाँ देख लीजिए, डाउट संदेह है तो हाँ एकदम अपने पाले में था। देखिए यहाँ से खड़े खड़े शॉट खेलने गए थे लेकिन मौका है, चलेंगे डीजी के पास। टीम का स्कोर देखिए 16 पर विकेट नंबर गिरता हुआ यहाँ से 5। बघबावा बघ बघून घे कसा पॉवरफुल आहे का, अरे बघबावा नीट घे आमचा पॉवरफुल आहे का, अरे जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम, जाईल तिथं नावानं आमच्या मार्केट होतय। हॅलो, तर इथे या स्पर्धेचा आनंद घेतात आमचे गोमेश इथे आलेले आहेत आमचे सन्माननीय कामोटा गावचे आदरणीय गोमेश महादेव म्हात्रे, गणेश हरचंद्र म्हात्रे कामोटा, रणजित दादा गोवारी कामोटे या व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे। आणि तिन्ही कॅप्टन बघा, वहाल, हेदुटणे आणि सोनारपाडा रेग्युलरच्या तिन्ही कॅप्टन इथे समोर यायचं आहे लगेच। बहुत बढ़िया, देखिए यहाँ से हेमंत सेठ मडवी देखिए माजी सरपंच, स्माइल देखिए उनकी लाखों की, और वाइट देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ, बहुत पैसे की देखिए बारिश है। जब सरपंच ट्रॉफी देखिए शिवाजी दादा पाटिल मौजूद है यहाँ से, और होठों से नहीं वहाँ पर नोटों से बारिश हुआ था। और यहाँ देखिए टोटल की बात करेंगे, यहाँ थोड़ा रनों की बारिश नहीं हो पा रही है, 17 तक पहुँचे हैं। यही तो बात बताया, अच्छा रिजल्ट के लिए भाई बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है यहाँ से। तरक्कियों की दौड़ में उसी का जोर चल गया जो बना के रास्ता चल गया। अभी तक देखिए यहाँ से मोटा गांव टीम के गेंदबाज बना के रास्ता उस रास्ते पर निकल गया भाई यहाँ से, लेकिन अभी भी कुछ भी नहीं कहा जा सकता है दोस्तों, क्रिकेट है। 3 ओवर में देखिए बात करेंगे यहाँ पर 17 तक है, लेकिन आने वाला देखिए ओवर अगर बन गया 17 फिर 30 प्लस भी बन जाते हैं ना, फिर अच्छा टोटल कहा जाएगा। कितना घायल तो यहाँ हर कोई परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है। क्या उड़ान भरेंगे अंतिम 6 गेंद के ऊपर, लेकिन चलते हैं थोड़ा डीजे के पास वापस लौटेंगे। आगे आने वाला 6 गेंद लेकिन 17 रन बनाए। देखिए 3 ओवर में देखिए 17 रन बनाए। कल्पित सर कहते हैं ना, डर से डरोगे तो आगे कैसे बढ़ोगे। 17 रन यानी डर पैदा किए हैं गेंदबाजों ने, लेकिन अब डर से लड़ना होगा यहाँ से। देखिए हमारे जो अतिथि मान्यवर हैं आज समाज में, देखिए उन्होंने भी संघर्ष करके इस मुकाम तक पहुँचे हैं। चाहे सदस्य लीजिए ग्राम पंचायत, चाहे सरपंच लीजिए, हाजी उपस्थित सरपंच, सभी ने देखिए यहाँ से दिल जीते हैं, दिल जोड़े हैं, तभी तो आज विश्वनाथ सिंह मस्कर देखिए इनकी मोहब्बत है। और यही तो बात बताया, जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान होता है, किसी के दिल में जगह बनाना इतना आसान नहीं होता है। पहली नाइट से देखिए अंतिम नाइट तक हम देख सकते हैं यहाँ पर अतिथि मान्यवर है। इसको देखिए 19 बनाए यहाँ से, लेकिन सभी भी देखिए 5 गेंद बचाए। कहती ना कोशिश कर रहे हैं, कोशिश करते रहेंगे, और जब तक अच्छा टोटल ना मिले तब तक संघर्ष करते रहेंगे। लेकिन दूसरी तरफ से देखिए गेंदबाज वो भी यही चाहते हैं, ऊंचाई तो भरा है और लंबाई की देखिए यहाँ से फील्डर भाग कर आए यहाँ से। पहला रन, दूसरा भी रन ले लिए, और तीसरे के लिए देखिए यहाँ से यही तो बात बताया कि गिर कोशिश कर रहे हैं, कोशिश करते रहेंगे, और जब तक मंजिल ना मिले तब तक हम संघर्ष करते रहेंगे। संघर्ष करना बहुत जरूरी है। यहाँ पर महाराज ने भी देखिए बताए थे, यहाँ पर श्री छत्रपति शिवाजी महाराज हमेशा इनका कहना है कि संघर्ष आपकी सफलता है। और यहाँ पर देखिए डॉट गेंद बहुत बढ़िया, देखिए यहाँ से गिरकर उठना मेरी ताकत है, और हार कर जितना मेरी काबिलियत है। मोटा गाँव टीम लगातार देखिए अपना परफॉर्मेंस को यहाँ पर
अब बेलोली टीम की तरफ से देखिए नरेश पाटिल खास करके उनका बैटिंग बहुत कुछ उम्मीद था और ऊपर के जो बल्लेबाज थे राजेश लीची सुरेश लीची निराश किया और बल्लेबाजों ने अच्छी गेंदबाजी रही यहाँ से। इसलिए देखिए डोंबोली टेनिस क्रिकेट देखिए अर्जुन भाई का, इसलिए मैं हमेशा हर खिलाड़ी हर 40+ का देखिए जिक्र करते हैं और विश्वनाथ सेन मस्कर देखिए यही सोच रहा 40+ को देखिए बड़ा मान्यता दिया गया इस टूर्नामेंट में और जहाँ पर देखिए रेगुलर खिलाड़ी को भी देखिए उन्हें भी मौका दिया गया। स्कोर देखिए सागर पहुंचा है 22 रन। यहाँ से मेहनत और मोहब्बत दिल तोड़ता है लेकिन मेहनत रिकॉर्ड तोड़ता है। अगर फाइनल तक पहुंचना है तो फिर मेहनत गेंद बल्ले पर नहीं आ रही है भाई। यहाँ से ये कठिन रहेगा भाई। बहुत बढ़िया गेंदबाजी देखिए। कहते हैं ना हारता वही है जो बार बार शिकायत करता है और जीतता वही है जो कोशिश एक बार नहीं 1000 बार करता है। और वो गेंदबाजी से अभी तक देखिए आगे निकले लेकिन बैटर भी ये नहीं कि कोशिश नहीं कर रहे हैं भाई। हेलो लेकिन कोशिश में नाकामयाब रहते हुए टीम का स्कोर पूरा इनिंग कंप्लीट है। चलेंगे संदीप सर आपकी तरफ, लेकिन टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 22 बना है, 23 की जरूरत है। येस चला तिन्ही कॅप्टन या। चला वहाल हेदुटणे आणि सोनारपाडा मी विनंती करेन आमचे सन्माननीय भरत भोईर आमचे नारिवलीचे विकास पाटील यांना विनंती करेन की आपण यावं। आपण इथे लकी ड्रॉ करणार आहोत। लकी ड्रॉ मध्ये बघा 0306 विश्वनाथ शेट मस्कर एका चिठ्ठीवरती नाव आहे, दुसऱ्या चिठ्ठीवरती नवनाथ सालुंके आणि तिसऱ्या चिठ्ठीवरती मोतीराम पाटील। ज्या संघनायकाच्या हातमध्ये 0306 विश्वनाथ शेट मस्कर नाव येईल तो संघ फायनल मध्ये पोहोचेल, याची नोंद आपण घ्यायची आहे। मी भरत भोईर आणि विकास पाटील। गायक कलाकार विकास चलिए किरण दादा आइए, स्वागत है आपका, वेलकम। मोटा गांव किरण दादा पाटिल, साई दादा देखिए बात करेंगे, हनुमान दादा वेलकम, या। स्वागत है। ओके चला कोणाच्या हातामध्ये विश्वनाथ शेट मस्कर हा नाव येतो हे पाहूया। त्या संघाला 0306 विश्वनाथ शेट मस्कर ज्याला नाव येईल त्याला बाय मिळेल। वहाल संघाला वाइल्ड कार्ड एंट्री आणि टॉस आपण करणार आहोत। हेदुटणे वर्सेस सोनारपाडा। संदीप सर मैंने यहाँ पर कहा जिक्र किया कमेंट्री पे कि बहुत लकी कप्तान है, खास करके घनश्याम नवनाथ सालुंके आणि मोतीराम पाटील। टॉस केला जातोय, मोतीराम पाटीलला कॉल आहे तर नवनाथ सालुंके आला। येस हेदुटणे टीम कॅप्टन टॉस जिंकलाय। येस डिसिजन सांगायचं आहे, बॅटिंग कर। येस बॅटिंग। चला दोन्ही संघाला शुभेच्छा। आपण विकास पाटील यांचा सन्मान इथे करणार आहोत। नारिवली गावचे उत्कृष्ट गायक आणि आत्ताच झालेल्या आमदार चषकामध्ये कसल खंड येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांना उत्कृष्ट असा सन्मान कसल खंड सामाजिक शैक्षणिक शासकीय क्रीडा मंडळातर्फे आमदार चषकामध्ये आदर्श गायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। तर विकास पाटील यांचा शुभ सन्मान, ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं गायन एक गीत विश्वनाथ शेट मस्कर यांच्या नावावरती आधारित गाणं त्यांनी बनवलंय। आणि डीजे ऑपरेटरला विनंती असेल की एक होऊन जाऊ द्या विकास पाटील यांचा हा गाणं। जरी घातला कोणी किती घेराव, मानत नाही भाई कोणता दबाव। पडला कुणाचा किती अभाव, फरक नाही दुनियेत प्रभाव। माणसं कमवली किती कमवली, करती हृदयातून सलाम। दोस्त गरीबो का आहे मना मनात ठाम। अरे जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम। जाईल तिथं विश्वनाथ मस्कर नावानं मार्केट जाम। जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम। जाईल तिथं विश्वनाथ मस्कर यस थँक्यू। तर आपण ऐकणार आहोत थोडंसं मनोगत विकास पाटील यांचं।
त्यांनी बनवलेलं गाणं आणि या स्पर्धेबद्दल विश्वनाथ शेटमस्कर यांच्याबद्दल थोडंसं मनोगत त्यांचं ऐकूया आपण. हॅलो हॅलो, धन्यवाद. मी सर्वप्रथम विश्वनाथ नाना मस्कर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आपल्या या नारोळी गावाच्या स्पर्धेचं गाणं बनवण्याच्या ऐकीचं सांगितलं आणि मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आणि माझं परिवार त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जीवन जगत असताना प्रत्येकाला चांगले आणि वाईट अनुभव येत असतात. वाईट अनुभव येत असताना माझ्या मनाची खूप चिडचिड होते. त्यावेळेस माझी बहीण मला एक खूप छान वाक्य म्हणाली की वाईट अनुभव चांगले अनुभव हे प्रत्येक माणसाला जीवन जगत असताना येत असतात, फक्त चांगले अनुभव हे समाजासमोर वाटायचे असतात आणि वाईट अनुभव हे आपल्या मनामध्ये ठेवायचे असतात आणि त्यातून आपण कसं जगायचं हे शिकायचं असतात. ही माझ्या बहिणीची शेवटची आताची शिकवण होती आणि म्हणूनच मी आज माझ्या मनाला आलेला चांगला अनुभव या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसमोर व्यक्त करतो आहे. नानांचा मला फोन आला की आपल्या नारिवली गावाची क्रिकेटची स्पर्धा आहे, दरवर्षी तुला मी गाणं लिहायला सांगतो, यावर्षीही तुला मी हा सन्मान देतो की माझ्या नारिवली गावाचा एक गायक आहे ज्याचं बाहेर गावी गाणं वाजतात, तर त्याचं गाणं आपल्याही स्पर्धेमध्ये वाजायला पाहिजे. आणि फोन ठेवला आणि मी त्यांना सांगितलं की यावर्षी नको, तुमची एवढी ओळख आहे प्रत्येक गायकासोबत तुम्ही काढून घ्या. बोलतं नाही, आपला गायक बाहेर एवढी गाणी काढतोय, सुप्रसिद्ध आहे, नुकताच आदर्श गायक हा पुरस्कार भेटला आहे, मग आपल्या गायकाला गाणं का नको. त्यांनी मला ही संधी दिली आणि फोन ठेवल्यानंतर माझी आई बाजूला होती. आई म्हणाली काय झालं, कोणाचा फोन होता. मी म्हटलं विश्वनाथ मस्करांचा होता. म्हटलं काय झालं. ते म्हणतात की आपल्या गावाची स्पर्धा आहे, तू गाणं लिह. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मी म्हटलं आई काय झालं. आई म्हणाली की आपण या व्यक्तीसाठी आजपर्यंत काहीच केलं नाही, पण तरीसुद्धा गावात नारिवली गावाच्या मॅची आहेत आणि त्यांनी माझ्या मुलाला गाणं काढायची संधी दिली, त्यामुळे हे आनंदाचे अश्रू आहेत. मी आजीवन या व्यक्तीचा मी आणि माझा परिवार शेवटपर्यंत आभारी राहील. विश्वनाथ मस्करांचं बद्दल सांगायचं झालं म्हणजे मंडळी, पैशानं भरलेला खिसा हा प्रत्येकाकडे असतो, परंतु माणुसकीनं भरलेलं मन विश्वनाथ मस्कर यांच्यासारखं खूप कमी लोकांकडे असतं. मला या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर शेवटचं एकच सांगेन, मला आज माझ्या या संगीत प्रवासामध्ये नारिवली गावातून सर्वांचं खूप मोलाचं योगदान आहे. त्यांच्यामुळे मी आज माझं पाटील परिवार असेल, माझ्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळी असेल, महिला वर्ग असेल, सर्वांनीच मला खूप हेल्प केली आहे. त्यांच्यामुळे आज मी या मंचावर आहे. परमेश्वराच्या दरबारामध्ये योगायोग नसतो, कर्माचं फल असतं. हाच मैदान, हाच मंच महिन्याभरापूर्वी उत्तम दादांची या मंचावर स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये माझं टायटल सॉन्ग होतं, मला आमंत्रित केलं होतं. माझी स्पर्धेमध्ये एंट्री झाली, मी मंचावर आलो. बऱ्याचशा लोकांना आपला गायक आहे म्हणून मंच सोडून गेले, परंतु कालुराम फुलोरे आणि विश्वनाथ मस्कर हे दोन व्यक्ती त्यावेळेस असे होते ज्यांनी माझ्या जवळ आलं. आपल्या गावातला कलाकार तिथे उभा आहे, त्यांनी मला हात मिळवलं. नानांनी मला तो सोडवण्यासाठी नेलं, मला इतकं मोठं केलं. मला त्यांचा खूप अभिमान वाटला, माझं मन भरून आलं. माफ करा, मी भावूक झालो आज. त्यांच्याबद्दल मी शेवटचं एवढं सांगेन की एखादा धनगर असावा आणि त्या धनगराकडे भरपूर मेंढरं असावी. त्या मेंढरामध्ये एखाद्या मेंढराच्या गळ्यात एक हिरा बांधलेला असतो मंडळी, बरं का. परंतु त्या धनगराला त्या हिऱ्याचं महत्त्व नसतं की आपल्या या कल्पामध्ये एका मेंढराच्या गळ्यामध्ये एक हिरा आहे, किती मौल्यवान आहे, त्याचा आपल्याला किती फायदा होऊ शकतो. परंतु त्याला बरीच दिवस जातात, त्याचं मोल नाही. अचानक ती फिरता फिरता एक व्यक्ती ते मेंढरांचा कलप बघतो आणि त्याला ते दिसतं की एका मेंढराच्या गळ्यामध्ये हिरा आहे. तो त्या त्या धनगराजवळ जातो आणि त्या धनगराला विचारतो की ह्या मेंढराचं महत्त्व तुम्हाला नाही आहे का. म्हटलं काय आहे त्याच्यात, माझ्याकडे खूप बलशाली आहेत, ताकदीने खूप मोठे मेंढरंसुद्धा आहेत, त्यांचा मला खूप फायदा आहे, हा तर खूप छोटा आहे. म्हटलं नाही, अजून विचार करा, त्याच्यामध्ये काहीतरी तुमचं विशेष आहे, त्याच्यामुळे तुम्ही खूप प्रभावित होऊ शकता, खूप पुढे जाऊ शकता. तरीसुद्धा त्या धनगराच्या निदर्शना येत नाही, कारण धनगर असतो, त्याला हिऱ्याचं महत्त्व काही दिसत नव्हतं. त्याच्या जवळ असताना त्याला त्या हिऱ्याचं महत्त्व दिसत नव्हतं. कदाचित चालता चालता एखादा विश्वनाथ मस्कर सारखाच व्यक्ती असावा. त्याला त्या धनगरातल्या हिऱ्याकडे नजर गेली. त्यांनी सांगितलं की हा मेंढरा मला पाहिजे. त्यांनी घेतलं आणि त्या हिऱ्याची जाण घेऊन त्याला समाजामध्ये त्याच्या नावाचं व्यक्तित्व खुलवलं. कदाचित आज माझ्यासाठी महिन्यापूर्वीपर्यंत जो आदर्श कलाकार हा सत्कार भेटला. माझ्या संगीतातला प्रवास बघून आजपर्यंत कोणत्याच फालतू विषयावर गाणं लिहिलं नाही
आजपर्यंत कधी ऑर्केस्ट्रामध्ये गेलो नाही. पैशाचा अपमान होईल त्यामुळे माझ्या कलेचा अपमान मला करून घ्यायचा नव्हता. एक शास्त्रशुद्ध पद्धतीनेच माझा संगीत प्रवास ठेवला. कोणताही वाईट पाऊल पडला नाही. याची दखल आज कसलकंड, रायगड, पालघर, अंबरनाथ, बारामती, नाशिक खूप ठिकाणाहून मला गाण्याचे कॉल आले आणि गाणी माझी लिहिली गेली. परमेश माली, सपना पाटील असतील, प्रवीण पाटील असतील, प्राची सुरे, प्रकाश चौगले, किती नावं सांगू. अशा माणसांसोबत माझं गाणं गायलं जातं. मला असं वाटतं की मी माझं नाही माझ्या गावाचं नाव करतोय. आणि गावाचं नाव करताना मला गावाच्या स्पर्धेचं सॉन्ग दिलं. ती व्यक्तीसुद्धा माझ्यासाठी खूप मोठी आहे. शेवटचं मी त्यांचं एकच सांगू शकेन, मी आणि माझं परिवार, माझ्यामध्ये भरपूर लोकांचं योगदान आहे. त्यामध्ये विश्वनाथ मस्करांचं मोल आज माझं परिवार कधीच विसरू शकणार नाही, कधीच विसरू शकणार नाही. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. खऱ्या अर्थाने त्यांनी आपला प्रवास आपल्या वाणीतून इथे आपल्यासमोर मांडलेला आहे. कारण हेच असतं, कारण एखाद्या जोहरीलाच खऱ्या अर्थाने त्याची पारख असते. ती पारख नजर आपले विश्वनाथ शेठ मस्कर यांनी ओळखले आणि विकास पाटील यांना एक चांगला मंच देण्याचा प्रयत्न केला. तर नक्कीच विकास, तुझं मनपूर्वक अभिनंदन. यापुढे नक्कीच एक चांगला गायक म्हणून समाजापुढे एक उदयास आलेला आहे. विकाससाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर वळू आपण मॅचकडे. सामना देखील सुरू आहे. ऐकूया आवाज मच्छिंद्र पाटील सरांचा, नंतर आपण सन्मानाकडे बोलणार आहोत. थँक्यू संदीप सर. धावसंख्या आपण कधी 8 ते 20 धाबा कोट्याच्या 40+ क्रिकेट आणि सेमीफायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. 8 धाबा धापालकावरती काहीतरी निलेश दादा काहीतरी सांगतात बघा, चेक करायचे आहेत. निलेश बरोबर आहे धावसंख्या? 8च सांगितलेले. येस, कारण लेग बायच्या आणि बाईकच्या धाबा जास्त आल्या. शेवटच्या चेंडू चौकार आलाय. मागच्या 5 चेंडूमध्ये 4 धाबा आणि ह्या चेंडूवरती चौकार, म्हणजे 8 धाबा धापलकावरती. संदीप पाटील सर तुमचे देखील आभार. 7 दिवस या मंचावरती तुम्हाला आम्ही पाहतोय. सर्वांचं आगमन करताय. येस, निलेश मात्र यांना स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. हा बघा निलेश, तुम्ही बघू शकाल स्क्रीनवरती त्यांचा दिंडीचा प्रवास दाखवला जातोय. मी मगाशी देखील आवर्जून उल्लेख केला होता की आषाढी कार्तिकी न चुकवणारं व्यक्तिमत्व. क्या बात आहे. थँक्यू फॉर्च्यून इव्हेंट. ही कला आहे आमच्या कृष्णाची. त्यामुळे कृष्णाने देखील सर्वांच्या मनामध्ये घर बनवलं आहे. हे म्हणत असता यार कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. सुपर बॉलिंग. बेलुली संघाला कमी समजू नका, फार मोठा संघ आहे. 40+ माध्यमात संघानं भरपूर मोठमोठ्या संघांना धक्का दिलाय पराभवाचा तोचा संघ. आणि तेवढ्याच ताकदीचा मोठा गाव संघ फेकला चेंडू. या मत इम्प्रोवाइज स्ट्रोक दाखवत असा फायनल क्लिअर केलाय. कपल ऑफ द बाउन्सर्स, दॅट्स 4 रन्स. अजून एक चौकार. डिझाईन रायगड जिल्हा समालोचक आहे तो साल. व्यक्तिमत्व आदरणीय संतोष पाटील उर्फ मास यांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबर कामोठा गावचे गोमेश महादेव म्हात्रे, गणेश हरिश्चंद्र म्हात्रे कामोठे, रणजित दादा गोवारी कामोठे या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दत्ता भोईरच्या बॅटमध्ये गेला एक चौकार, निलेशच्या बॅटमध्ये एक चौकार. आतापर्यंत लेग बाईच्या 4 धाबा, एकूण 12 धाबा आणि 23 धाबा कोट्याच्या सामना जिंकण्यासाठी सेमीफायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. एन्काउंटर नंबर 2 40+च्या माध्यमातून. तर लक्ष्मण गोरपेकर आपण जा तिसऱ्या पंचाची कामगिरी पहा. येस, तर आमचे PTC फाउंडर संदीप वास्कर यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम PTC, स्वागत आहे तुमचं. तर आवेश मस्कर यांचं देखील आपण कौतुक करूया. आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावून बंधुप्रेम कसं असावं हे देखील या समाजापुढे आदर्श ठेवलाय. या 2 बंधूंच्या माध्यमातून विश्वनाथ येस पुतणे त्यांचे माफ करा हे देखील विसरता कामा नाही आहे. आवेश मस्कर असतील, विश्वनाथ मस्कर असतील, आमचे नवनाथ सालुंके असतील, मोतीराम भोईर असतील, संदीप पाटील असतील. 7 दिवस त्यांना स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान दिलं आहे. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, एक परिवार कसा एकवटायचा हे त्याने केले. त्यानंतर त्यांचं देखील आपण कौतुक करूया. चला सामना सुरू करूया आपण. तर 2 चौकार, 4 लेग बाईज, एकूण 12 धाबा जिंकण्यासाठी 23 धाबा कुठायचे. सेमीफायनलचा दुसरा एन्काउंटरवर पाहतो 40+च्या माध्यमातून. आणि बघायचं आहे 2 तालुक्यामध्ये सामना, कल्याण तालुका आणि पनवेल तालुका. एक मोठा गाव संघ, एक बेलवली संघ. मजा आहे सामन्यामध्ये. 15 चेंडू उर्वरित आणि जिंकण्यासाठी 11 धाबांची गरज आहे.
फॉर्च्यून इव्हेंटची संपूर्ण टीम आमच्या समेत 4 कॅमेऱ्याच्या माध्यमामध्ये प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवत असताना, बारकाईने निरीक्षण करत असताना आणि प्रत्येक चेंडूची माहिती देणार आमचे स्कोरर कल्पेश आम्हाला सहकार्य करतात, त्यांचं देखील कौतुक. फुलटा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडूला पुढे आलाय, फ्रंट फुटला केला, आलं चेंडू पुढे सरकला, लॉंग ऑन लाभ 2 धावेचा प्रयत्न नाहीये. निलेशने नकार दिलाय, गो बॅकचा कॉल दिलाय. चांगला कॉल होता, चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना राजेश पवारला आपण पाहिलं. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट आहे. उलटी क्रिकेट, गोल्डी क्रिकेट मला फार आवडतं, कारण 40+ क्रिकेट अनुभवानं प्रचंड भरलेलं. पॅरागॉन चप्पलपासून सुराला प्रवास आपण पाहतोय, तो मात्र पुमापर्यंत थांबलाय. तर आमचे चंदू पुटारे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम चंदू, स्वागत आहे. क्या बात आहे. हंस डीजे दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिकामध्ये ज्या डीजेचा आवाज तुमच्या कानावरती जातो, त्यांचे चंद्रकांत पुटारे स्वागत आहे तुमचं. आणि चेंडू ऑन साईडला उलटा पुलटा निलेश यासाठी ओळखला जातो आणि निलेश मधून त्या बाईककडे पाहतोय, करतो बाईकच्या रेसमध्ये आहे आणि पूर्ण त्याला अधिकार आहे. शाईन बाईकच्या रेसमध्ये आलाय तो देखील, त्यामुळे बेलवली संघाचे काय खेळू आहेत आणि तो देखील या बाईकच्या रेसमध्ये आहे. त्यामुळे रेस जिंकण्याची आणि रेस बाईकची असणार आहे. अजून एक चौकार, धापकती वेगानं आकार येतोय. 17 धावा, फक्त 23 धावा कुठायच्या, सोपं समीकरण. 13 चेंडू 7 धावांची गरज. विकेट किपरने चालकी केली, या स्विंगर गोज बांपार आणि फलंदाज बाद झालाय तो निलेश. मात्र मोठा धक्का मैदानावरती. विकेट किपरचं कौतुक करेन, विकेट किपर सुधीर तांडेल, त्याचं देखील मी कौतुक करेन. फलंदाज बाद. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती फक्त 6 धावांची. अहो दर वर्षाला येते पर्वणी, क्रिकेटचे सामने होती नावानी. 11 मार्च वाढदिवसाच्या दिनी सजून जाई सारी धरणी. नाही भेदभाव कुणाशी कधीच करी, मुखात ओम साईराम. भल्या भल्याना शिकवून दुनियादारी, त्याला नारिवळी गावाचा नाव. थँक्यू डीजे. थँक्यू चंद्रकांत दादा, स्वागत आहे तुमचं. हॅलो. तर नक्कीच इथे आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते PTC फाउंडर सन्माननीय आमचे संदीप वास्कर पेठ आणि त्याचबरोबर आमचे भरत जोशी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. विश्वनाथ शेटमस्कर यांच्या स्पर्धेला नक्कीच या दोन्ही व्यक्तिमत्वांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम संदीप, वेलकम भरत, स्वागत आहे. 12 चेंडू 6 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करूया आपण, कारण तदनंतर रेग्युलरच्या आपण सामन्याकडे वळणार आहोत. एक सेमीफायनल आणि फायनल. चंदू फुटाने स्क्रीनवरती दाखवल्या जाते. चंदू दादा आमचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, हे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असते. दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिकामध्ये या डीजेचा आवाज आमच्या कानावरती येतो. ठाणे विभागामध्ये आमचा कॉमेडी बॉक्स दाखवला जातोय. आमचे कल्पेश प्रचंड मेहनत करत असताना त्याची लेखणीत स्पर्धा सजवतोय. मी मच्छिंद्र पाटील, आमच्या बाजूला कृष्ण आहे. हे सर्व टीम आहे म्हणजे संपूर्ण 7 दिवसा क्रिकेटचा प्रवास शेवटच्या टप्प्यात. सन्मान्य विश्वनाथ शेटमस्करांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. क्रिकेटचा महासंग्राम आज शेवटच्या टप्प्यात होतोय. आज उत्कंठ शिगेला पोहोचेल, कारण आज की रात कयामत की रात, आज की रात जश्न की रात, मजा येईल. 12 चेंडू 7 धावा, 1 धाव घेण्याचा प्रयत्न, तू मैदान डायरेक्ट द्यायचा प्रयत्न. यस, इज गॉन, ॲब्सोल्युटली गॉन. अनुभवाने भरलेलं क्रिकेट आपण पाहतोय आणि 11 चेंडूमध्ये 7 धावा कुठायच्या आहेत. अजूनही सामना ऑन आहे मैदानावरती. नवनाथ सालुंके आहे खंबीर, मोतीराम पाटीलची साथ खरोखर. अरे सोबतीला आहे आवेश मस्कर, पाठीशी उभा मित्र परिवार. रायगड क्रिकेटचा मालोचक सल्लागार शान, मानिती लोक तमाम. राजा एकटाच लढतोय मोठे मनाचा, गर्व नाही गुमा. जाईल तिथं नावानं नुसत्या मार्केट होतय जाम. थँक्यू. नितीन म्हात्रे निश्चित आमचे निलेश म्हात्रे यांचे मोठे बंधू, ते देखील ॲक्शनमध्ये. येणारे चेंडू 11 आणि गरज 7 धावांची. डीजे समोर जे प्रेक्षक आहेत ना, विनंती मित्रांनो, प्लीज मित्रांनो हे जरा थोडेसे बाजूला व्हा, डीजेला दिसत नाहीये. छोटे बंधू आहेत त्यांचे, ते जरा प्लीज साईडला व्हा, कारण डीजेला दिसत नाहीये. येस प्लीज. 11 चेंडू 7 धावांची गरज आहे. दमछाक होईल मैदानावरती. जी हा, दमछाक होईल मैदानावरती असं वाटतंय, कारण 12 चेंडू 7चं समीकरण होतं. निलेश बाद झालं तर समीकरण सोपं होतं. जसा निलेश बाद झाला तसं मात्र सामन्यात कमबॅक केलं याली मात्र मैदानावरती.
खेचून काढला चेंडू पुढे सरकलाय दाबोदाची दाट शक्यता जुनं क्रिकेट आठवलं आम्हाला असंच जुनं क्रिकेट होतं चेंडू हवे हातामध्ये घेऊन जायचा आणि तो चेंडू लावायचा विकेटला आणि ते जुनं क्रिकेट पुन्हा आठवलं फलंदाज बाद मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये त्यामुळे सामना बदलतोय हो सामना बदललाय 9 चेंडू 6 धावा थरार क्रिकेटचा 11 मार्च या दिवसाला वाढदिवसाचा सोहळा आयला थँक्यू डीजे सचिन तांडेल ज्यानं मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक फेकलं होतं आणि आता देखील त्या तयारीमध्ये आहे मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे त्यावेळी मोठा गाव संघाची धाकधुकी वाढली कारण सामना जिंकणं महत्वाचं आहे बाईकवरती जाणं फार महत्वाचं आहे आणि फायनलमध्ये दाखल होणं हे देखील फार महत्वाचं आहे तांडेलचं मी कौतुक करेन व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग अटॅक मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे क्लास क्रिकेट याला कव्हर ड्राईव्ह करायचा प्रयत्न उंची जास्त सध्या पुढे सरकलाय नाहीये नाही जमलं त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे एकदा पुढे दुसऱ्या मॅचचा प्रयत्न आणि 2 धावा होतील का झाल्यात मैदानावरती या 2 धावा महत्वाच्या होत्या कारण समीकरण वेगानं बदललाय 8 चेंडू आणि 4 धावांची गरज हेच तर क्रिकेट आहे 40+ क्रिकेट म्हणून मला फार आवडतं अर्जुनभाई यांचा मी आभार व्यक्त करेन ज्याने 40+ संघटनेची स्थापना केली स्वतः ते अध्यक्ष आहेत आणि 40+च्या माध्यमातून भरपूर चांगलं क्रिकेट कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून भरपूर वर्ष आपण पाहतोय या सर्वांचं स्वागत करतोय येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 4 धावांची सामना संपला नाहीये कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये 2 तालुक्यामध्ये लढत एक पनवेल तालुक्यातील बेलवली संघ आणि कल्याण तालुक्यातील डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली परिसरातील मोठा गाव संघ यांच्यात फाईट पाहतोय या सॉन्सरला घेण्याचा प्रयत्न स्कूप शॉट करायचा होता नाही जमलं पल्लू स्ट्रोक करायचा होता आणि पंचाने सांगितलं लेग बायच्या भरपूर धाबा आल्यात आतापर्यंत 5 धाबा लेग बायच्या आल्यात त्यामुळे समीकरण बदललं 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे जर येणारा चेंडू डॉट गेला तर मात्र खरी मजा येईल या सामन्यामध्ये आता मात्र डगआउटमध्ये शांतता नाहीये 12 चेंडू 6 धावा काढायच्या होत्या फक्त मैदानावरती मात्र समीकरण कठीण होत गेलं सातत्यानं बदलत गेलं तांडलने केलेला गोलंदाजीचा ट्रिमेंडस अटॅक संपूर्ण प्रेक्षकांना मात्र प्रभावित करणारे सोडून टाकलाय पुढे आला फ्रंटफुटला केला डाऊन द ट्रॅक आलाय चल पुढे सरकला एकदा पुढे गेली मिडॉनला बॅकअप आहे तिथे मिळणार एकच धाव आणि आता समीकरण असणार आहे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज या षटकामध्ये आल्या त्या 4 धावा कंपल्सरी चेसिंग असताना 40+ साठी नियम या स्पर्धेमध्ये तुमच्या माहितीसाठी त्यावेळी कंपल्सरी चेसिंग करायचं आहे यस मजा आहे सामन्यात PTC फाउंडर आमचे संदीप भास्कर यांचं देखील आगमन झालं आहे बरेच जोशी देखील आले त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय आता समीकरण असणार आहे येणारे चेंडू 6 आणि 2 धावांची गरज आहे अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी स्पर्धा एन्जॉय करतोय या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये 7 दिवसाचा क्रिकेटचा महासंग्राम आज शेवटच्या टप्प्यात होतोय हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ 40+ हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ रेग्युलर याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार 26 संघांचा प्रवास या स्पर्धेत 32 संघाचा रेग्युलरचा प्रवास स्पर्धेमध्ये आणि 40+चे संघ या स्पर्धेमध्ये होते 40+चे 32 आणि रेग्युलरचे 24 क्या बात आहे म्हणजे 40+ला जास्त प्राधान्य दिलंय यस फायनल पर्यंत तुमचा स्कोर ऍड केला जायची नोंद घ्या आपण त्यामुळे 7 चेंडू 2 धावांची गरज आणि प्रत्येक विकेटला 3 धावा अंकित केल्या जातील सामना रफ अँड टफ सामना आहे आता 7 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे गोलंदाज तयार बेलवली संघाचं भविष्य दिलंय उमेश मेडेकर यांच्या हातामध्ये बघायचं उमेश फार मोठी संधी आहे स्वतःला दाखवण्याची प्लेसमेंट चांगलं क्रिकेट अनुभवाचं क्रिकेट यालाच तर म्हटलं जातं हीच तर एक धाव आरोग्यासाठी आणि हीच धाव जिंकण्यासाठी स्कोर इज इक्वल स्कोर इज लेवल जस्ट 1 रन अवे फ्रॉम विक्ट्री जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम विक्ट्री मोठा गाव संघ बघायचं निलेश अधूनमधून त्या बाईककडे पाहतोय कारण तो रेसमध्ये बाईकच्या क्या बात आहे तो रेसमध्ये गाडीच्या कारण या 2 संघातनं जो जिंकेल तो बाईकच्या रेसमध्ये असेल ही लक्षात असू द्या आणि हा सामना जिंकलाय या सिटीज मोठा गाव संघ जिंकलाय कल्याण डोंबिवली परिसरातील हा दादा संघ जिंकलाय हार्दिक अभिनंदन निलेश आणि हार्ड लक बेलवली टीम क्या बात आहे तर विश्वनाथ मस्कर साहेबांनी आम्हाला माहिती दिली की निलेश म्हात्रेची आज ॲनिव्हर्सरी आहे क्या बात आहे बघा त्या कदाचित जर गिफ्ट आला तर वहिनींना ते फिरवतील गाडीवरती हा फार मोठा योग आहे यस इज आहे